तर आत्तापासून सध्या तुमचा होस्ट बदललेला आहे ब्लॉगचा. आमचे सिद्धेश भाऊ येलकर इथून पुढे होस्ट करणार आहे. तर इथून पुढे मी आहे होस्ट तुमच्या नागेश ब्लॉगचा. सॉरी. तर पूर्णपणे मस्त झोप झालेली आहे आणि आता आम्ही नाश्ता करून थोड्या वेळात जरा आमच्या श्रीनिवास भाऊंचा कान दुखतोय तर त्यामुळे अगोदर आम्ही क्लिनिकमध्ये जाणार, भाऊंचा जरा उपचार करणार आणि त्यानंतर फिरायला जाणार आहे. तर हा आमचा हॉटेलमधला सकाळचा फ्रेश नाश्ता. पनीर सँडविच, व्हेजची सँडविच आणि पनीर पराठा. तर आता मस्तपैकी नाश्ता झालेला आहे आणि तुम्हाला थोड्या 2-3 गोष्टी सांगायच्या होत्या. कारण की तुम्ही पण कधी ट्रॅव्हल करत असाल तर तुम्हाला पण त्या उपयोगाच्या पडणार आहेत. तर काल विषय असा झाला की संदीप जो आमचा मित्र आहे, मोंटूचा भाऊ, त्याने आम्हाला रात्रीचं सोडलं, व्यवस्थित बसवलं बसमध्ये आणि त्यानंतर डायरेक्ट जोधपूरला गाड्या नव्हत्या त्यांच्या गावावरून. तर आम्ही पाली या ठिकाणी उतरलो आणि पालीमधून आम्ही बससाठी वेट करत होतो. तर एक ट्रॅव्हलर जो कॅबवाला असतो तो आम्हाला भेटला. मग आम्ही त्याच्याशी डील केली आणि त्याच्या गाडीत बसलो. आणि आता आपलं कसं घरच्यांचं आपण एकट्या बाहेर निघलो म्हटल्यावर की गाडीचा नंबर वगैरे मागण्याची सवय असते. तर आम्ही त्याला त्याचा नंबर मागितला, कॉल नंबर. आणि हाईट काय झाली माहिती आहे का, त्यांनी तो म्हणजे आता जाऊ द्या, त्यांनी वेगळा अर्थ घेतला की तुम्हाला आमच्यावर विश्वास नाही का वगैरे. तर तो गैरसमज झाला त्याचा आणि त्याच्या काही भावना दुखावल्या गेल्या असतील. त्यामुळे त्या प्रसंगानंतर त्याने जरा त्याचं वर्तन आहे ना खूपच चेंज झालं. म्हणजे तो असा आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करत होता, पण म्हणत होता नाही का कुठून आले तुम्ही. आणि जसं कळलं की चुकून माझ्याकडून त्याला सांगितलं गेलं की आम्ही लोकल नाही, आम्ही बाहेरच्या महाराष्ट्रामधून आलो. त्यानंतर मग त्यांनी जास्तच प्रयत्न केला असं घाबरवण्याचा. पण तर तुम्ही ट्रॅव्हल करत असाल तर एवढी काळजी घ्या की फक्त व्यवस्थित माणसं बघा आणि शक्यतो जे लोकल ट्रान्सपोर्टर आहेत, ज्यात जास्त माणसं आहेत किंवा वाहतूक आहे त्याच्याच थ्रू ट्रॅव्हल करा. म्हणजे तुम्हाला असं काही इन्सिडेंटला फेस करावं लागणार नाही. आणि मेन गोष्ट म्हणजे तुम्ही जिथं उतरताय तर तुम्ही ट्रॅव्हल करत असाल, जर लक्झुरियस ट्रॅव्हल नको आहे तुम्हाला, जर पूर्ण जे मेन स्पॉटवर ट्रॅव्हल करायचे तर राहण्याची व्यवस्था, तर कधी कधी काय करतात खूपच असे बॅड रूम चूज करतात. तसं नका करू, झोप पण महत्त्वाची आहे. त्यामुळे एक नॉर्मल व्ह्यू. आणि कुणाला विचारू नका, जे लोकल आहे त्यांना विचारू नका की तुम्हाला इथं रेट किती आहे लॉजचं वगैरे, ठीक आहे. कारण की ते त्यांचं कमिशन ॲड करून मग ते जे जवळचे लॉजवाले आहेत त्यांच्याशी डील करतात. मग आपल्या थोडं डायरेक्ट आपलं जायचं, लॉजवाल्याशी बोलायचं, काय रूम अवेलेबल असतील त्यामध्ये कन्सेशन द्या वगैरे, आणि करतात ते कमी बाहेरचे ट्रॅव्हलर असलं की. त्यामुळे एवढा का लोड नाही. आणि रूम पण आम्हाला छान भेटली, AC, मस्तपैकी झोप झालेली आहे. आता आम्ही इथं पण जास्त वेळ थांबणार नाही आहे. तर आपण इथले जेवढे स्पॉट कॅप्चर करतो, आणि आमचं असं झालं सेल्फ ड्रिव्हनसाठी कार भेटत नाही आम्हाला सध्या इथे जोधपूरला. त्यामुळे आम्ही ओला कॅबच करायचं ठरवलंय. बघू आता कसं होतं. आता आपण आलो राजस्थान जोधपूरमध्ये जसवंतखाडा या ठिकाणी. तर पहिल्यांदा आपण एंट्री पासेस घेऊया, यानंतर तुम्हाला इथली पूर्ण माहिती मी सांगतो. इथे
प्रत्येक व्यक्तीसाठी एक साधारणतः 30 रुपये तिकीट आहे. तर आपण जसवंत थाडा येथील मुख्य इमारतीकडे आलोय. इथल्या पूर्ण नक्षीकाम तुम्ही बघू शकता किती उत्तम प्रकारे केलेलं आहे. इथला जो आजूबाजूचा परिसर आहे तिथून जोधपूरमधील पूर्ण सिटीचा व्ह्यू मिळतो आणि एवढ्या उन्हाळ्यात सुद्धा थंडगार हवा सुटलेली आहे इथे. आणि इथल्या माहिती फलकावरून एवढं कळलेलं आहे की इथले जे राजे होते जसवंत महाराज त्यांचं स्मृतीस्थळ आहे इथे आणि प्रार्थनास्थळ. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ इथे पूर्ण संगमरवरीमध्ये पूर्ण बांधकाम केलेलं आहे. आणि इथे थोडा वेळ फेरफटका मारून आपण आपला नेक्स्ट स्पॉट मेहरणगड इकडे जाणार आहोत. या जसवंत थाड्याच्या शेजारीच मेहरणगड आहे 1-1.5 किलोमीटर अंतरावरती. तर तिथे आपण जाऊन तिथल्या गडाचं शूट घेणार आहोत. आणि आता आपण आलोय द ग्रेट आयडेंटिटी ऑफ जोधपूर राजस्थान मेहरणगडच्या साईडला. याचा विस्तार खूप मोठा आहे. इथूनच दिसतंय कळतं जसं डोंगर भागावरून, कारण की पूर्ण शहर यामध्ये व्यापलं जातं. आता तुम्ही बघू शकता गडाचा विस्तार तुम्ही पाहू शकता. आणि याचं अजून एक आकर्षण असं की गडाची जी तटबंदी आहे ती जी चायना वॉल जशी आपण बघतो तशा प्रकारची आणि ह्याचा विस्तारसुद्धा खूप मोठा आहे. आणि तुम्हाला गडाच्या पायथ्याशी खायला प्यायला भेटेल, पण वरती तुम्हाला फक्त पाण्याची सोय आहे. त्यामुळे नॉर्मल तुम्हाला काय खायची व्यवस्था करायची असेल तर थोडा खाऊ घेऊन तुम्ही वरती जाऊ शकता. बाहेर कुठेही फिरायला गेले तर तुम्ही आज पहिल्यांदा कुठलेही ट्रान्सपोर्टेशन करताना पहिल्यांदा जे ऑनलाईन तुमच्याकडे सेवा उपलब्ध आहे त्याच्यावर कम्पेअर करा की अंदाजे किती चार्जेस लागतात. कारण की जे लोकल ट्रान्सपोर्टवाले आहेत ते तुम्हाला वाढीव चार्जेस सांगतात नाही. त्यामुळे ऑनलाईन चार्जेस आणि जे लोकल ट्रान्सपोर्ट तुम्हाला चार्जेस सांगतात त्यामध्ये खूप फरक असतो. आणि तुम्ही त्यामध्ये अंदाज लावून त्यांच्याशी तडजोड करून व्यवस्थित तुम्हाला बजेट प्लॅन करू शकता आणि व्यवस्थित तुम्हाला जिथे जायचं तिकडे मनसोक्त फिरू शकता. आमचा सिद्धू भैया थोड्या उन्हामुळे काळं पडलं असेल. दिसतंय का? नाही दिसतंय. सनस्क्रीन आम्ही लावली, खूप लावली. तर गडाच्या मुख्य दरवाजापाशी आलोय आपण. इथे सुद्धा एंट्री पासेस आहेत, चार्जेस आहेत. त्यामुळे आतमध्ये जाऊन आपण चौकशी करूयात. आणि एवढ्यावरती येऊन खूप थंड वाटतं, भारी फील येतोय. म्हणजे असं ऑथेंटिक असं एन्शियंट कुठले तरी आपल्या पुरातन ठिकाणी भेट देणं एक वेगळंच रोमांचक आहे. तर खाली मेहरणगडला आल्यानंतर तुम्हाला जे तिकीट काउंटर आहे तिथे प्रत्येकाचं तिकीट 200 रुपये आणि लिफ्टचे चार्जेस 12वी मधल्यापर्यंत आणण्याचे 50 रुपये आहेत. आणि इथूनच तुम्हाला प्रत्येक मजला खाली फिरत जावं लागतं. त्यामुळे 50 रुपये चार्जेस भरूनच तुम्हाला व्यवस्थित गड बघता येईल. आणि गाईडचे सुद्धा चार्जेस आहेत, पण ते आत्ता आम्हाला वेळ नाही त्यामुळे आम्ही तर स्किप केलेले भाग. आम्ही स्वतःच अशी फेरी मारणार. ठीक आहे.
तर इथे शृंगार चौक ह्या नावाचा एक चबुतरा आहे आणि याचं माहिती अशी की जे महाराज होते, नवीन महाराजा, राजवंशाचे नवीन महाराजा, त्यांचं जे राजतिलक आहे त्यांचा पूर्ण समारोह इथे पार पडला जायचा आणि याचे जे बांधकाम आहे ते लाल दगडांच्या वरती नक्षीकाम केलेले आहे आणि ते दिसताना असं वाटतं की लाल लाकडावरती पूर्ण नक्षीकाम केलेलं आहे की त्यांची बसायची व्यवस्था असते. इथे बालक नवीन महाराजांचे आसन, इथून पूर्ण हे जे वरती तुम्हाला खिडक्या वगैरे दिसतात, इथून पूर्ण त्या जी प्रजा किंवा राणी आहेत ते पूर्ण समारोह पाहत असत. ते आहेत इथल्या राजा महाराजांच्या पालख्या, ज्यावरती आसन होऊन त्यांचे महाराज पूर्ण नगरामध्ये फेरी मारत असत. लाकडी बांधकाम असलेलं यांचं वरती अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी नक्षीकाम केलेलं आहे. जेव्हा केव्हा राजा महाराजांना किंवा राणींना बाहेर जायचं असेल तेव्हा यामध्ये बसून त्यांना जे डोली प्रकार असतो, डोली, तशामध्ये त्यांचा हा प्रवास होतो. आणि आता जोधपूरमधला आमचा एक अविस्मरणीय क्षण तुम्हाला बघायला भेटणार आहे. गडाच्या एका भागामध्ये तुम्हाला गडाची ही प्रतिकृती पाहायला मिळेल आणि अशा प्रकारे आपला गड फिरून झालेला आहे आणि थोड्याच वेळात आपण जेवणासाठी थांबणार आहोत. तर बघूया काय स्पेशल आहे आजच्या जेवणात. आता दिवसभर फिरल्यानंतर खूप जोराची भूक लागली आणि इतके दिवस जेव्हापासून राजस्थानमध्ये आलो आहे त्यापासून व्हेजचे पदार्थ एवढे ट्राय केलेत आणि सगळे खूप छान होते. आत्ता आम्ही इथलं जे फेमस लाल मास म्हणून नॉनव्हेज डिश आहे तर ती ट्राय करणार आहोत. आणि हा आता आहे आपला मुक्काम पोस्ट स्पाइस रूट हॉटेल. इथेला आपण लाल मास ही डिश ऑर्डर केलेली, बघू कशी लागते. लाल मास आपलं स्पेशल आलेलं आहे आणि इथलं जेवण झाल्यानंतर आपण थेट उदयपूरला निघणार आहे. आता झटपट टेस्ट करतो आणि तुम्हाला चांगलं झाल्यानंतर टेस्ट कशी आहे ते सांगू शकतो. खाल्ल्यानंतर तुम्हाला टेस्ट सांगतो, तर तुम्ही वेट करा. जोधपूरचा प्रवास संपवून कालच आम्ही उदयपूरला निघालो होतो आणि खूप दमल्यामुळे तर काही कालचं शूट झालेलं नाही आहे जो उदयपूरमधली एंट्रीचं. त्यामुळे आज तुम्हाला पूर्ण उदयपूर दाखवण्यात येईल. तर हे आहेत आमचे गाईड चाचा, अत्यंत हरहुन्नरी व्यक्तिमत्व आहे, असं बोलका स्वभाव आहे आणि राजकुमार असं यांचं नाव आहे आणि आदा पण तशीच आहे, एकदम डँटाडँग. तर हे आज आपल्याला गाईड करणार आहेत. बघूया, हे आता नाश्त्याला घेऊन चाललेत आता आम्हाला. हॉटेलमधनं निघून आम्ही आता आलो आहे फतेसागरला उदयपूरच्या. तर आम्ही हॉटेलवाल्यांचं एक गाईड दिला आहे, त्यांनी 700 रुपये चार्जेसमध्ये पूर्ण दिवसभर 12 पॉईंट फिरवणार आहेत ते. त्यामधला हा पहिला पॉईंट फतेसागर, एक बटर चीज पावभाजी,
तसं म्हटलं तर उदयपूरमध्ये खूप सारे असे पाण्याचे स्पॉट आहेत, तलाव वगैरे, त्यामुळे इथे काही एवढी गरमी जाणवत नाहीये. आणि इथे बोटिंग आणि स्पीड बोटिंग सुद्धा अवेलेबल आहे. सध्या आम्ही नाश्त्यासाठी थांबलोय. इथे खाऊ गल्ली आहे, त्यामुळे इथे छान नाश्ता भेटतो, त्यामुळे थांबले आम्ही. आणि नंतर बोटिंगच्या वेळेस तुम्हाला तिथले व्ह्यू दाखवतो. मस्तपैकी पावभाजी आलेली आहे गरमागरम, आणि थोड्याच वेळात सँडविच आणि पराठा सुद्धा येईल. सलग 5 दिवसानंतर पावभाजीचा चेहरा बघितलाय. पण खरंच पुणेरी फूड, पुणेरी फूड्स खरंच मिस करतो आम्ही. मिसळ, तो सिद्धिविनायकचा वडापाव, इथली पण टेस्ट छान आहे. पण पुणेरी फूडच, पुणे इज इमोशन. तर ही पावभाजी खरं तर माझ्यासाठी मागवली होती, पण हेच माझ्या अगोदर तुटून पडलेत. चेहरे बघा यांचे, काल रात्रीपासून काही खाल्लेलं नाही आहे, त्यामुळे पूर्णपणे वसूल करणार आहेत. पराठा, सँडविच सुद्धा आलेला आहे, पनीर सँडविच आणि व्हेज चीज सँडविच. काही म्हणा, पण टेस्ट छान आहे. असं निवांत ठिकाणी येऊन एवढा भारी नाश्ता करायचा म्हणजे सुटत. तर आत्तापासून सध्या तुमचा होस्ट बदललेला आहे ब्लॉगचा. आमचे सिद्धेश भाऊ येलकर इथून पुढं होस्ट करणार आहेत, तर ते तुम्हाला चहाचं रेटिंग देते. तर इथून पुढे मी आहे होस्ट तुमच्या नागेशच्या ब्लॉगचा. सॉरी, तर आता आम्हाला चहा प्यायची इच्छा झाली एवढ्या उन्हात. म्हणजे बघा जयपूरची जादू काय, 42 डिग्री सेल्सिअस मध्ये. 42 डिग्री सेल्सियस में चाय की चुस्की, कितना डेयरिंग है देखो, बंदे में भी डेयरिंग देखो. आता इथं आपण बोटिंगसाठी तिकीट घेतलेले आहेत. बोटिंगसाठी एंट्री मारतोय. मस्त थंडगार वातावरण. आता आपण आलो आहे नेक्स्ट स्पॉटला, सहेली के बागमध्ये. तर उदयपूरमध्ये फिरताना काही असे ठराविक स्पॉट्स आहेत, तिथे तुम्ही नक्की व्हिजिट द्या. सहेली के बाग कसे आपलं जे कात्रजचं उद्यान आहे तसं टाईपमध्ये आहे, पण फॅमिली इथे निवांत एक क्षण घालवण्यासाठी येतात. महाराणा संग्रामसिंह द्वितीय हे जे राजे होते, त्यांनी राजपरिवारातले जे महिला आहेत त्यांच्या फिरण्यासाठी म्हणजे मनोरंजनासाठी या जे फतेसागर आहे त्याच्या आजूबाजूला खूप सारे एक बगीचे तयार करून ठेवले होते. त्यापैकी सगळ्यात मोठं उद्यान म्हणजे हे सहेली की बाग आहे. तर एंट्री करतोय आपण, आणि हे जे तुम्हाला समोर कारंजे दिसतात साईडला दोन्ही आजूबाजूला, तर ते पूर्वीच्या काळी ग्रॅव्हिटेशनल फोर्सने तयार व्हायचे होते. सध्या त्यांच्यामध्ये आर्टिफिशियल फोर्स दिलेला. तर हा जो तुम्ही समोर तलाव बघताय, तर त्याची एक कहाणी आहे. राजांची जी राजकुमारी होती, तिने एकदा हट्ट केला की मला पावसामध्ये भिजायचं आहे. तेव्हा सेवकांना प्रश्न पडला की ही इच्छा कशी पूर्ण करावी. तेव्हा राजांनी त्यांना आदेश दिला की काहीही करा, पण माझ्या राजकुमारीची इच्छा पूर्ण करा. तेव्हा हा कारंजा तयार करण्यात आलेला आहे. आणि याचं वैशिष्ट्य असं की हा पूर्ण ग्रॅव्हिटेशनल फोर्सनी याचं पूर्ण प्रदर्शन व्हायचं त्या काळी.
आणि जी मधोमध मूर्ती आहे ती खुद्द राजकुमारीची असून त्या काळच्या राजपरिवारासाठी नाश्ताघराची सुद्धा सोय इथे केलेली आहे. तर आता आपण आलो आहे सुखोदिया सर्कल या जागेमध्ये आणि हा पॉईंट मेन चौकामध्ये ओळखला जातो. आणि इथे येऊन असं वाटत नाही की हा वर्दळीचा भाग असू शकतो, कारण की चारही बाजूंनी वाहनांची येत जात आहे. पण इथे आतमध्ये आल्यानंतर पूर्ण शांतता जाणवते आणि इथे लहान मुलांसाठी बोटिंगची सोयसुद्धा अवेलेबल आहे. त्यामुळे शक्यतो बाकीच्या शहरामध्ये असं असतं की शहराच्या बाहेर एका कोपऱ्यामध्ये असेच पॉईंट्स असतात, परंतु इथे एक वेगळंच समीकरण जुळून आलेलं आहे आणि इथली व्यवस्था एक उत्तम उदाहरण आहे. आणि हा कारंजा इथे रात्रीचं प्रदर्शन असतात. आता आपण आलो इथले क्राफ्ट शाळेमध्ये, म्हणजे जे इथले लोकल फेमस प्रोडक्ट आहेत, मोजडी, चुनरी, साडीज, ते सर्व प्रकारचे इथं आपल्याला बघायला भेटतील. आणि इथे थोडीशी खरेदी करून आपण आपला नेक्स्ट स्पॉट लेक पिचोलाला सनसेट कॅप्चर करण्यासाठी जाणार आहोत. But if I lay down and I play dead and I stay dead, maybe you'll get sick of being the monster out of my head, under my bed. Think you're something out of my nightmares, standing right there. But if I lay down and I play dead and I stay dead, then will you get bored of killing me? Silhouettes of you are like a taunt. Never really know just what you want. With you I don't ever feel calm. I can feel the sweat inside my palms. Play with me like cats and a string. You don't understand the pain it brings. You don't ever wanna give me wings. You don't ever wanna set me free. You know I'm addicted to you, and it's twisted, you've been gifted with the evil voodoo. Got me coming back for more, even when I've been screwed. Dolls full of pins, pierce my heart straight through. I got issues in my head, I like you in my bed, but you keep me on red. Oh, everything is like a test, I better not text or I'll come off desperate. But if I lay down and I play dead and I stay dead, maybe you'll get sick of being the monster out of my head, under my bed. Think you're something out of my nightmares, standing right there. But if I lay down and I play dead and I stay dead, then will you get bored of killing me? So if I play dead, will you regret everything that you did, that you said? I don't think you understand. दिवसभर मस्तपैकी मेन स्पॉटला फिरल्यानंतर रात्रीचा एक हलकासा नाश्ता घेऊन उदयपूर मेन सिटीमध्ये चक्कर मारतोय. त्यांच्या चौकामध्ये फुल अट्रॅक्टिव्ह असं फाउंटन्स, स्तंभ वगैरे, मेंटेनन्स खूप छान ठेवला यांनी. बघू संध्याकाळच्या जेवणाचं कसं नियोजन आहे. त्या अगोदर थोडा आपण फालुदा खाऊन जेवणाचा स्पॉट शोधायला निघूया. तर भरपूर शोधाशोधीनंतर श्रीनिवास आणि सिद्धेश यांच्या रिकमेंडेशनने एक स्पॉट भेटलेला आहे जेवणासाठी. आणि जोधपूरसारखाच इथे एक अविस्मरणीय क्षण आहे तुमच्यासाठी, तो स्टे ट्यून. सो मंडली महफिल में आपका स्वागत है, बी रेडी. Oh, so
के पीली पीली आंखों में कैसी नमी है। पलकों पे आया, पल में हंसाया, पल में रुलाया, फिर भी ये कैसी नमी है। ना जाने कोई कैसी है ये जिंदगानी, जिंदगानी हमारी अधूरी कहानी। ना जाने कोई कैसी है ये जिंदगानी, जिंदगानी हमारी अधूरी कहानी। है दर्द तेरा अक्सर वहाँ से मैं हो गुजरा, शायद यही दिल मेरा तो मुझको मिल जाए, क्या पता क्या है ये सिलसिला। जानू ना मैं जानू ना, ओ दिल संभल जरा, फिर मोहब्बत करने चला तू दिल, यहीं रुक जा जरा, फिर मोहब्बत करने चला। वो पहली बार जब हम मिले, हाथों में हाथ जब हम चले, हो गया ये दिल दीवाना, होता है प्यार क्या मैंने जाना। गुलाबी आंखें जो मेरी देखी, शराबी ये दिल हो गया। संभालो मुझको ओ मेरे यारो, संभलना मुश्किल हो गया। ख्वाब तेरे तस्वीर जैसे हो दीवार पे, तुझ पे फिदा मैं क्यों हुआ, आता है गुस्सा मुझे प्यार पे। मैं लुट गया मान के दिल का कहा, मैं कहीं का ना रहा, क्या करूं मैं दिलरुबा। बुरा ये जादू तेरी आंखों का मेरा कातिल हो गया। गुलाबी आंखें जो तेरी देखी, शराबी ये दिल हो गया। चेहरा है या चांद खिला है, जुल्फ गनेरी शाम का, सागर जैसी आंखों वाली, ये तो बता तेरा नाम है क्या। ये 4 लाइनों के लिए ढोलकों से नहीं आना, ये 4 लाइनों के लिए। कि सरकार से दरखास्त है कि एक सख्त कानून बनाया जाए, कि सरकार से दरखास्त है कि एक सख्त कानून बनाया जाए, जो सुकून को तराशते हैं उन्हें उदयपुर लाया जाए। आप इस तरह तो होश उड़ाया न कीजिए, आप इस तरह तो होश उड़ाया न कीजिए, यूं बन
जिंदा रहने दो ऐ हुस्न वालों काली काली जुल्फों के नशेड़ो हमें हम सताए हुए हैं नशेड़ो हमें हम सताए हुए हैं बहुत जख्म सीने पे आए हुए सितम करो तुम खूब पहचानते हैं तुम्हारी अदाओं को हम जानते हैं दगाबाज हो तुम सितम डालने वाले फरेब मोहब्बत में उलझाने वाले तिरंगी कहानी तुम्ही को मुबारक तुम्हारी जवानी तुम्ही को मुबारक खुदा के लिए हम पे डोरे न डालो हमें जिंदा रहने दो ऐ हुस्न वालों काली काली जुल्फों पे सो हॅलो एव्हरीवन, आता तर काल आपण सुहानी रात एन्जॉय करून परत एकदा आलो आहे सकाळी ब्रेकफास्टसाठी. आणि तुमच्या टिप्ससाठी सांगतो, आपला भारतामध्ये खूप सारे ठिकाणं आहेत असे फिरायचे. त्यापैकी तुम्ही उदयपूरला मस्ट व्हिजिट करा. जोधपूर, उदयपूर, जयपूरपेक्षा हे दोन प्लेसेस मस्ट व्हिजिट कराच. आणि आलात उदयपूरला तर चांद पोलच्या एरियामध्ये तुम्हाला व्यवस्थित सर्व जे व्ह्यूज आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील. हॉटेल्स पण एकदम व्यवस्थित रेटमध्ये अवेलेबल आहे तिथे. बाकी तुम्हाला इथे शूटसाठी वगैरे पॉईंट भरपूर आहेत, खूप छान आहेत. आणि इथले मेन दोन हॉटेल्स जे आम्ही म्हणजे जिथे सर्व्हिस आम्ही यूज केली ते म्हणजे हॉटेल सरोवर आणि हॉटेल लेक पिचोला. ठीक आहे, तर ही सर्व्हिस एकदम छान आहेत. आणि इथे तुम्ही बघू शकता यांचं पूर्ण जे सर्व्हिस मॅनेजमेंट वगैरे आहे ठीक आहे, ते एकदम खूप उत्तमरित्या मॅनेजमेंट करतात. आणि जर तुम्ही येणार असाल तर परत एकदा ॲडवाईस देतो की इथे आलात तर रात्रीचा प्रवास टाळा. जे काय आहे तेच दिवसाच फिरायचं आहे ते वगैरे. आणि जिथे तुम्ही रूम रिझर्व करताय, रूम बुक करताय त्याच हॉटेलवाल्यांना तुम्ही एकदा विचारून बघा की कोण इथे लोकल गाईड आहे का. कारण की काही जण असं असतात म्हणजे तुम्ही सेपरेट जर फिरत गेले वेगवेगळ्या स्पॉटवरती तर तुम्हाला खूप हाय रेटमध्ये गाईड मिळतात. पण इथे हॉटेलवाल्यांचे कॉन्टॅक्ट असतात की ते लो बजेटमध्ये तुम्हाला त्या पॉईंटला नेऊ शकतात. आणि तिथे मग तुम्ही जेवढा वेळ वाटेल तेवढा वेळ थांबून मग बाकीचे पॉईंट फिरू शकता. तर इथलं पूर्ण पॅकेज ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो राजमध्ये त्यांनी 3 डेजचं पॅकेज दिलं होतं. पण आमच्याकडे एकच डे अवेलेबल होता, त्यामुळे एका डेमध्ये आम्ही 12 पॉईंट केलेले आहेत काल. आणि इनफ फेअर आहे 700 रुपयामध्ये. आणि इट्स वर्थ म्हणून छान आहे. एका दिवसामध्ये 12 पॉईंट म्हणजे नॉट बॅड. बाकी उदयपूरला नक्की व्हिजिट करा. आणि तुम्ही म्हणत असाल एवढं फिरतायत वगैरे आणि हे काही स्पेशल डिश ट्राय करत नाही आहेत, तर असं काही नाही आहे. इथं जे मेन रेस्टॉरंट आहे तिथे तुम्हाला आपलं जे रेग्युलर ब्रेकफास्ट लंच तेच मेनू भेटतील. आणि काही स्पेशल डिशेस हवे असतील तर तुम्हाला मेन मार्केटमध्ये फिरावं लागेल. आणि मेन आमचं असं झालं की आमच्या मोंटूच्या मित्र जो आमचा आहे त्यांच्या लग्नामध्ये आम्ही सर्व डिशेस एकदम भारी टेस्टमध्ये ट्राय केलेले. त्यामुळे आम्हाला असं काही वाटत नाही आहे की आता तिथे ट्राय करताना. त्यामुळे आम्ही रेग्युलर एक्सप्लोअर करतोय फक्त जागाच, आणि शूट तर चालूच आहे. आणि एवढ्या महाराष्ट्राच्या बाहेर फिरायचा हा आमचा फर्स्टच टाईम होता.
त्यामुळे खूप साऱ्या गोष्टी कळल्यात की आपल्या जे सराउंडिंग एरिया त्याच्या बाहेर पडल्यानंतर आपण कसं बोलावं, माणसं आजूबाजूचे कसे असतात, फिरताना काय प्रॉब्लेम फेस होतो, कसं त्यांना फेस करावं. तर तुम्ही फिरताना काळजी घ्या आणि तुम्हाला काही खरेदी वगैरे करायची असेल तर आपली पुणेरी पद्धत नक्की वापरा बार्गेनिंगची, कारण की इथे रेट पडतात. आता आम्ही सुद्धा थोडी खरेदी केली, त्यामध्ये म्हणजे ह्यांच्यामध्येच कॉम्पिटिशन सुरू असतात की कस्टमर आलं आहे तर त्यांना हां मग तुम्ही बार्गेनिंग ही पावर विसरू नका कधीच, कारण की तुम्हाला असं वाटेल की बाहेरच्या शहरात वगैरे आलं आहे मग इथे हाच रेट असेल, असं काही नसतं. तर तुम्ही बार्गेनिंग कराच आणि थोडे 3-4 ठिकाणी फिरून मग जे काय हवं आहे त्याची खरेदी करा.